जी भयानक गोष्ट झाली म्हणजे माणुसकीला काळिमा असणारी अशी ही गोष्ट आहे. अतिशय दुर्दैवी आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला खरं तर एक खूप मोठा धक्का आहे हा. आणि महाराष्ट्रात नाही देशात, म्हणजे मी माझा पार्लमेंटमधला अनुभव सांगते, आपली चेष्टा करून ठेवली आहे या खरं तर. कारण राज्यामध्ये देशामध्ये काम करत असताना बाकीच्या राज्यांमधले सातत्याने सगळे जे खासदार किंवा लोक मला दिल्लीत भेटतात ते चेष्टा करायला लागले की अगरे तुमच्या महाराष्ट्रात काय चाललं आहे, ज्या पद्धतीने व्हिडिओज येत आहेत काही लोकांचे, ज्या पद्धतीने, हे खूप खूप दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे. आणि मला असं वाटतं एक सिस्टम म्हणून की आपण सगळ्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे. म्हणजे मीडियाला मी आभार मानेन की तुम्ही त्याच्यात सातत्य ठेवून त्या बातम्या दाखवत आहे, पण हे दाखवत असताना आपण सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण एक यंत्रणा म्हणून, एक सिस्टम म्हणून फेल झालो का, याचा फार गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण का त्या महिलांना जेव्हा ही व्यक्ती धमकी देत होती तेव्हा त्यातल्या महिलेला एकीलाही, जी सक्षम आहे, शिकलेली आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे, तिला तो कॉन्फिडन्स का नाही आपण एक समाज म्हणून देऊ शकलो की तिने येऊन कंप्लेन करावी. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी जे सामाजिक कामं करतो आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की ह्या गोष्टी मोडून कशा काढणार. आणि एक पक्ष म्हणून आणि सामाजिक काम म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, महिला आणि युवती काँग्रेस ही ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ह्या गोष्टी कानावर जरी आल्या तर तिथल्या एसपींकडे जाईल आणि कुठल्याही महिलेचं किंवा पुरुषाचं असल्या भोंदूबाबांकडून एक्सप्लॉयटेशन होत असेल तर आम्ही त्याला वाचा फोडायचं आणि हे थांबवायची एक ॲक्टिव्हिटी